खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या ताईंनो, मी कालच तुम्हाला या संदर्भात माहिती दिली होती की हप्ते वितरणासंदर्भातला GR हा येण्याची दाट शक्यता आहे. तर लाडक्या ताईंनो, आपली बातमी ही खरी ठरलेली आहे. काल दुपारी 2 वाजताच्या नंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि वितरणाचा मार्ग हा तुमचा मोकळा झालेला आहे. तर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भात राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे ह्या घोषणा करतील आणि लवकरच वितरणाला सुरुवात होतील. तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र आहे, किती महिलांना हप्ता मिळणार आणि नेमका कधी मिळणार या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 23व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. काल 10 तारखेला हप्ता वितरणासंदर्भातला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून 344 कोटी रुपयांचा एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि लवकरच या हप्ते वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे या आज किंवा उद्या या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भात सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करतील आणि लवकरच वितरणाला सुरुवात होतील. तर कोणत्या महिलांना किती पैसे मिळतील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता त्या महिलांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहात. तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये लवकरच तुमच्या खात्यावर जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, त्यांनी KYC सुद्धा बरोबर केली होती, त्या सर्व निकषात पात्र असतील तरी सुद्धा त्यांना जर हप्ता आला नव्हता तर अशा महिलांना मार्च आणि एप्रिलचे तर मिळणार नाही, पण मे महिन्याचे जे 1500 रुपये आहे ते मिळण्याची दाट शक्यता आहे. पण आता किती महिलांना हप्ता मिळेल हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे, कारण जवळपास 1,77,00,000 महिलांना पात्र ठरवलेलं आहे आणि 80 लाख महिला ह्या काही तांत्रिक अडचणीने अपात्र करण्यात आलेला आहे. पण अशा महिलांना सुद्धा KYC ची संधी ही लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर लाडक्या ताईंनो, तुमचं वितरण हे आता समोरच्या 4 ते 5 दिवसात म्हणजेच 15 तारखेपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहे. या हप्ते वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. वरिष्ठांकडून या संदर्भात वारंवार विचारणा करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.